नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुवारच्या दिवशी पाळायचे छोटेसे नियम, ज्याने माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होईल, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहील। तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त 3 नियम सांगणार आहे आणि ते अतिशय महत्त्वपूर्ण नियम आहेत। तर सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्या घरामध्ये आपली मुलगी असते किंवा आपली आई असते, बहीण असते, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं कोणतं ना कोणतं तरी स्वरूप वावरत असतं। तर या दिवशी गुरुवारच्या दिवशी कमीत कमी आपल्या घरामध्ये जी मुलगी आहे किंवा आई आहे, बहीण आहे, तिचा कोणताही प्रकारचा अपमान या दिवशी आपल्या घरामध्ये केला जाता कामा नये आणि या दिवशी आपल्या मुलीला अपमानास्पद वागणूक किंवा मारहाण किंवा पत्नीला मारहाण अशा पद्धतीची कामे आपण अजिबात करायची नाहीत, कारण यामुळे माता लक्ष्मीचा अपमान आहे आणि गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होत नाही, गोष्टी अजिबात होता कामा नयेत। तिची जेवढी आपण काळजी घेईल तेवढी आपली माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे आणि ती आपल्या घरामध्ये विराजमान राहणार आहे। तर हा होता सर्वात पहिला नियम। हा नियम आपण गुरुवारच्या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी प्रत्येकाने पाळलाच पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की माता लक्ष्मीला हळद प्रिय आहे आणि जर आपल्या घराच्या मुख्य उंबरड्यावरती आपण हळदीचं लेपन केलं तर माता लक्ष्मी घरामध्ये लवकर प्रवेश करते, तिची कृपा आपल्या घरामध्ये होते। आणि हळदीचं लेपन करत असताना थोड्याशा हळदीमध्ये आपल्याला गोमूत्र किंवा गंगाजल मिक्स करून आपल्याला ते लेपन आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरड्यावरती करायचं आहे। त्याचप्रमाणे उंबरड्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे, अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे, फुले अक्षता वाहायची आहेत, म्हणजेच उंबरड्याचं पंचोपचारे आपल्याला पूजन करायचं आहे। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होण्यासाठी हा नियम आपल्याला प्रत्येक गुरुवारी का होईना हा पाळलाच पाहिजे। कारण त्यानंतरचा तिसरा नियम म्हणजे माता लक्ष्मीचा वार गुरुवार आहे, आपल्या स्वामींचा वार गुरुवार आहे आणि साईबाबांचा, गजानन महाराजांचा वार सुद्धा गुरुवार आहे। तर आपल्याला सर्वात आधी जर आपल्या घरामध्ये कोणतं तरी शुभ कार्य असेल किंवा एखाद्या नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर गुरुवार हा दिवस निवडायचा आहे। गुरुवारच्या दिवशीच आपल्याला जे काही कार्य आहे चांगलं ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे आपल्याला कोणतेही कार्य करताना गुरुवार हा दिवस निवडून त्या दिवशी कार्य केलेलं ते सफल होतं, स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपलं ते कार्य पूर्ण झाल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा आपल्यावरती होते। तर ही होती 3 कामे जी गुरुवारच्या दिवशी आपल्याला केलीच पाहिजे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।